तुला
घ्या आणि मी आता जी गवळण गाणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या. हा, गवळण शास्त्रात आहे, शास्त्र सांगणार सुद्धा आहे, विषय पटवून सुद्धा देणार आहे, पण तुम्हाला सुद्धा मजा आली पाहिजे की नाही? आली पाहिजे की नाही? मला सांगा आधी गवळण तुम्हाला कशी पाहिजे? कशी पाहिजे? झणझणीत झणझणीत. हा, बुवांना झोपली पाहिजे की नाही ती गवळण घरात? झोपली पाहिजे की नाही? आवाज सुटाय त्यांचा. हा, झोपाले सगळ्यांना? झोपाले? झोप आता मी उठवतो. बघा बुवांना काय सांगत आहे पहिल्यांदा, ह्या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको. मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटलेला माझ्या घोडीन तुझी घोडी असा तू वागू नको. घोडीन तुझी घोडी अरे कान्हा असा तू वागू नको. आणि चोरा हराम खोरा नंद किशोरा मला तू अनपढ समजू नको. आणि म्हणून बुवांना आधीच माझं म्हणणं आहे, बुवांच्या 1 2 3 4 अशा बुवा 4 गवळणी घेतात. बुवा आधीच सांगते 4 गवळणी जर तुम्ही घेतलात हा तर 4 नंतर 4 गाणी अशी तुम्हाला काय लागेल दुसऱ्या बारीत, मग तुम्ही घरात परत जा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, गवळणीला सुरुवात करीत आहे. बघा काय म्हणायचं आहे, खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. खातो दही दूध चोरून चोरून. काहीतरी नवीन विषय दिलेला आहे, तुम्ही सुद्धा इथं काहीतरी नवीनच द्या. खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. आणि मग काय म्हणायचं आहे, चोर करायला लागला मधून. चोर करायला लागला मधून. सगळ्यांना ऐकायला येतंय ना? दादा तुम्ही जरा शांत बसा, त्यांना ऐकायला होते. बघा काय म्हणायचं आहे, खातो दही दूध चोरून चोरून. आता हा श्रीकृष्ण चोरटा होता बरोबर, दही दूध चोरून खायचा. खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. अहो तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. चोर करायला लागला मधून. चोर करायला लागला मधून. पुढे बोलू ना. चोर करायला लागला मधून. आता इथे महिला मंडळ सुद्धा खूप जास्त आहे, तुमचा मान राखूनच बारी करणार आहे. चोर करायला लागला मधून. थोडं हालायला लागलं तर बाजून. चोर करायला लागला मधून. थोडं हालायला लागलं तर बाजून. आधी मला सांगा, सगळ्यांना क्लिअर आवाज माझा गेलेला आहे? गेलेला आहे? मग काय म्हणायचं आहे, चोर करायला लागला मधून. माकळपणा काही बोलायचं नाहीये. चोर करायला लागला मधून. थोडं हालायला लागलं तर बाजून. आता बघा काय म्हणायचं आहे, खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. म्हणजे काय, तू श्रीकृष्ण आता ती यशोदा माई त्याला एवढं समजवते की तू दही दूध चोरून खाऊ नको खाऊ नको, तरी सुद्धा तो काही ऐकत नाही. आणि तेव्हा ती यशोदा माई त्याला उखळाला बांधते, उखळाला बांधते. आणि जेव्हा तो श्रीकृष्ण उखळेला बांधलेला असतो तेव्हा जेव्हा तो बांधलेला असतो तेव्हा तो पुढे पुढे जातो, कारण त्याला सुटायचं असतं. यशोदा माईने त्याला बांधलेलं असतं त्या कान्हाला सुटायचं असतं त्याच्यातून. आणि म्हणून तो
तो उखळ घेऊन सोबत पुढे 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 जातो आणि जेव्हा तो एका रानात जातो त्या रानात एक झाड होतं आणि दोन झाड होते आणि त्या झाडानं ते दोन झाड म्हणजे कुबेराचे दोन पुत्र एक म्हणजे नल कुबेर आणि मणिग्रीव या दोघांना नारद मुनींचा शाप होता की तुम्ही दोघे झाड बनवा आणि म्हणून ते तसेच तिथे झाड बनून राहिलेले आणि जेव्हा श्रीकृष्णांचं त्यांना दर्शन होईल तेव्हा ते त्याच्यातून मुक्त होतील आणि तेव्हाच जेव्हा तो श्रीकृष्ण उघडला बांधलेला असतो तेव्हा जेव्हा तो जातो त्या दोन जणांच्या मधून श्रीकृष्ण जातो आणि म्हणून काय म्हणाले जोर कराया लागला मधुर म्हणजे आता तो श्रीकृष्ण उघडला बांधलेला बरोबर मग तो जोर लावून त्या दोन झाडांच्या मध्ये शिरतो जोर कराया लागला मधुर हा आता बुवांना वाटेल काहीतरी वेगळं बोलते जोर कराया लागला मधुर आणि नंतर काय म्हणाले दोन हलायला लागले तर बाजू दोन हलायला लागले तर बाजू म्हणजे काय ती दोन झाडे आणि त्या दोन झाडांच्या मधून तो श्रीकृष्ण जातो आणि म्हणून काय म्हणाले बुवा जोर कराया लागला मधुर दोन हलायला लागले तर बाजू गवळण घ्यायची का घ्या Thank you.
जोर कराया लागला मधून डोल हालायला लागले बाजून एकदा आमच्या दादांसाठी टाळ्या वाजवून जाऊ द्या सगळ्यांना जोरदार. बघा गवळण झालेली आहे, पदाला सुरुवात मिळत आहे. बघा काय म्हणायचं आहे. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला, जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला. बघा पदाची चाल देत आहे, नाहीतर इथे येऊन वो बोलती हा ही पोरगी कॉलेजला जाते आणि तिला नक्की काय म्हणायचं होतं. तर बुवा पदाची चाल देत आहे, नीट लक्ष देऊन ऐका, पदाची चाल देत आहे. बघा पद काय म्हणायचं आहे. आला आला भिकारी त्या काळाचारी, काहीतरी भेट हा करायचा. आला भिकारी त्या काळाचारी, काहीतरी भेट हा करायचा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझं मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझं मारीच्या.
मला म्हणायचं आहे, जेव्हा माता सीता ही तिला एक ते सुवर्ण हरिण दिसतं आणि ते सुवर्ण हरिण आणण्यासाठी ती जेव्हा ती श्रीरामांना पाठवते, झोपडीतून जेव्हा पाठवते की मला ते हरिण पाहिजे, आणि म्हणून जेव्हा ते श्रीराम बाहेर पडतात तेव्हा तो रावण भिकारीचं म्हणजे एका ब्राह्मणाचं रूप घेतो आणि तिथे येतो आणि तिला म्हणतो भिक्षा दे ग माई. आणि जेव्हा तो येतो तेव्हा ती सीता त्याला भिक्षा देण्यासाठी पुढे जाते आणि तो सीतेला पळवून येतो. कोण? रावण. आणि म्हणून मी तुम्हाला बोलत नाही, त्या रावणाला बोलते. बघा काय म्हणायचं आहे, आला भिकारी त्या काळातरी काहीतरी भेट हा करायचा. आणि हा भेट कोणाचा ठरला होता तर रावण आणि तो मारीचा राक्षस. ते सुवर्ण हरिण म्हणजे कोण तर तो मारीचा राक्षस होता आणि त्या रावण आणि मारीचा राक्षसाचा हा भेट ठरला होता. आणि काय म्हणायचंय, काहीतरी भेट हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता बुवांचं सुद्धा लग्न झालेलं आहे बरं का, बुवांचं सुद्धा लग्न झालेलं आहे, पण बुवांना काही बोलायचं नाही. त्या रावणाचं सुद्धा लग्न झालं होतं आणि म्हणून काय म्हणाले, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. आम्हाला सांगून
दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का केलास तू मारी बायको पळवण्यासाठी का केलास तू मारी दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारिया बुवांना माझं सांगणं आहे की बुवा पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे. शास्त्र एक एक शब्दाचं पटवून दिलेलं आहे. जर अर्थाचा अनर्थ केला तर दुसरी बारी या वैदेशाच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. बुवा रत्नाकर महाकाळ महाकाळ तुमचा काळ बनून मी ते आलेली आहे. हेच वाक्य मी इतर रत्नागिरीत माझी बारी झाली होती तेव्हा सुद्धा सांगितलं होतं. आता सुद्धा सांगते ताकीद देते की बुवा अर्थाचा अनर्थ करू नका आणि गवळणी 1 2 3 4 घ्यायच्या नाही. नाही तर बुवांची सवय आहे की ही प्रेमाची गवळण घेतो आणि ही घेतो ती घेतो असं काही करायचं नाहीये. झटपट पटापट उरकायचं बुवा. दुसरी बारी माझ्याकडे एवढं लक्षात ठेवायचं आणि मी माझी पहिली बारी ते संपवते आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि ते सांगते.